विरोध करले ज्याची अडचण आहे त्यांनीच फॉर्म भरायचा, नाही तुम्ही ती फॉर्म फाडून टाकेल बघा. आताच सांगायला लागले, दुसऱ्यानं सांगायचं नाही. ज्याची अडचण आहे त्यांनीच बोलायचं, आणि नाही तर दुसऱ्यानं सांगायचं तू पुढे होऊन मी ते अर्ज फाडून टाकेल. त्याची तक्रार आहे तीच बोलत. सर फाडू द्या अर्ज, फाडा अर्ज. ठीक आहे, तक्रार आहे माझी, फाडू द्या. ज्याच्या गाडीत दम आहे ना, त्यांनी तिथे अर्ज करा. हा मीच अर्जदार आहे, मीच अर्जदार आहे, मीच बोलायलोय. ठीक आहे. मीच अर्जदार आहे, मीच अर्जदार आहे. बोला पुढची. अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील रेशन दुकानदार सूर्यकांत सोपानराव चव्हाण याच्या विरोधात धान्य वाटपात घोटाळा आणि काळा बाजार करत असल्याचा गंभीर तक्रार समोर आल्या. रेशन धारकांना नियमानुसार धान्य न देता त्याच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ करणे व धमकी देण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार राजकुमार दयाराम भावळे यांनी प्रशासनाकडे दाद मागितली. शासकीय नियमानुसार धान्य नेत्याला दरमहा 2 किंवा 3 महिन्यातूनच एकदाच रेशन देणे, प्रति व्यक्ती 2 किलो धान्य देणे आणि उरलेले धान्य खुल्या बाजारात सड्या दाराने विकणे असा गैरकारभार सूर्यकांत चव्हाण करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. तसेच अंगठ्याचे ठसे न घेतल्यास अथवा रेशन मागितल्यास शिवीगाळ केली जात असल्याचा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद आहे. तहसीलदारांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. रेशन घोटाळ्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता गावातील बस स्टँडवर रेशन दुकानदार सूर्यकांत चव्हाण, मुकीन सोपान चव्हाण, गिरिजाबाई सूर्यकांत चव्हाण आणि समीक्ष सूर्यकांत चव्हाण यांनी तक्रारदार राजकुमार भावळे यांना गाठले. तहसीलदार व पोलिसांकडे तक्रार का केली असा जाब विचारत त्यांना अश्लील शिवीगाळ करून चापटा, बुक्यांनी व लाथांनी मारहाण करण्यात आली. तसेच माझे 2 भाऊ पोलीस आहेत, तुला जिवंत मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप भावळे यांनी केलाय. बर्दापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं तक्रारदारानं अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्याकडे धाव घेतली आहे. आरोपींचा रेशन परवाना तात्काळ रद्द करून पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजकुमार भावळे आणि इतर बाधित रेशन धारकांनी दिलाय. सदरील दुकानदार अश्लील भाषेत शिवीगाळ करतो, मारहाण करतो. मला रस्त्यामध्ये अडवलं, तू कलेक्टरकडे का अर्ज केला, तहसीलदारकडे का अर्ज केला, इथून पुढचं राशन तू त्यांच्याकडे जायचं आणि घ्यायचं म्हणून मला भर रस्त्यामध्ये अडवून त्यांनी आणि त्याच्या भावाने मारहाण केलेली आहे. मी वारंवार तहसीलदार यांना सांगतो की आमची पर्याय व्यवस्था करा, पण ते पर्याय व्यवस्था करत नाहीत. गावचे जी जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी चव्हाण, हे प्रशासनावर दबाव आणतात आणि आम्ही मागे गेलो पोलीस स्टेशनला फोन करून सांगतात की ह्याच्यावर 353 करा किंवा खंडणीचा गुन्हा दाखल करा. हे यांच्याच बाजूने बोलतात, आमच्या बाजूने बोलत नाहीत. ते आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की आमची पर्याय व्यवस्था करा आणि हे जे आमचं 1-1, 2-2 महिन्याचं राशन गायब होतंय त्या सदरील राशन दुकानदारावर गुन्हा दाखल करा. याच प्रकरणामध्ये राशन दुकानदार सूर्यकांत चव्हाण आणि त्याचा भाऊ आहे. जर कोणी इथं राशन मागायला आलं किंवा तक्रारी अर्ज जर यांना केला तर मी त्याला बघून घेईल असं असली भाषेत बोलतोय. ते तुम्ही बघा त्या व्हिडिओ मध्ये, पण काहीच धाक नाही त्यांना. ते घरी जातात, अंगठे गपचीप घेतात. जर अंगठे केले तर पुढच्या महिन्यात राशन येईल तर नाही येणार म्हणतात, धमके देतात. त्यांची मेजॉरिटी जास्त आहे गावामध्ये, त्याच्यामुळे ते आमच्यावर दबाव टाकतात.